भाद्रपद शुद्ध चतुर्थी या दिवशी हे पार्थिव गणेश पूजन आपण करत असतो. या माध्यमातून ही पूजा आपल्यापर्यंत आणण्याचा उद्देशच आमचा हा आहे की या दिवशी प्रत्येकाकडे जाणं शक्य होत नाही, तसेच प्रत्येकाला गुरुजी मिळणं सुद्धा अशक्य असल्याने ही प्राणप्रतिष्ठा शास्त्रोक्त पद्धतीने आपल्या घरी आपण करावी या उद्देशाने हा व्हिडिओ आपल्यापर्यंत आम्ही आणलेला आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. डोळ्याला पाणी लावायचं, थोडंसं डोक्यावर प्रोक्षण करा. नेत्राभ्याम उदकोपस्पर्शः शरीरं मार्जयेत अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सभायाभ्यन्तरः शुचिः सर्वं शुचिः पुंडरीकाक्ष पुनातु यजमानस्य मांगल्यकरणम्. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. आचम्य तीनदा पाणी प्यायचं, चौथ्यांदी सोडून द्या. ओम केशवाय नमः स्वाहा. ओम नारायणाय नमः स्वाहा. ओम माधवाय नमः स्वाहा. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम अधोक्षजाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेंद्राय नमः. ओम हरये नमः. ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः. हातात पाणी घ्या. प्राणायामः प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता दैवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगाः. प्राणायाम करायचा आहे, श्वास रोखायचा आहे, मनामध्ये गंगणपतये नमः असा जप करायचा आहे. ओम आपो ज्योतिरसोमृतम ब्रह्म भूवर भुवस्वरो. थेंबर पाण्याने हात धुवून टाका. हात जोडायचे. बसल्या बसल्या आपले इष्टदेवता, कुलदेवता, गुरु महाराज, आपले माता पिता, विघ्नहर्ता महागणपती सगळ्यांचं स्मरण करून नमस्कार करा. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्जत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवाग्गुंजस्तनोभिर्व्यशेमहि देवहितञ्जदायुः. ओम लक्ष्मी नारायणाभ्यां नमः. ओम उमा महेश्वराभ्यां नमः. ओम वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः. ओम शची पुरंदराभ्यां नमः. ओम माता पितृ चरणकमलेभ्यो नमः. ओम इष्टदेवताभ्यो नमः. ओम कुलदेवताभ्यो नमः. ओम गुरुभ्यो नमः. ओम ग्रामदेवताभ्यो नमः. ओम स्थानदेवताभ्यो नमः. ओम वास्तुदेवताभ्यो नमः. ओम सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. ओम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. ओम सिद्धिबुद्धिसहिताय श्रीमन्महागणाधिपतये नमः. एतत् कर्म प्रधान देवता विघ्नहर्ता बुद्धिदाता महागणपतये सांगाय सपरिवाराय सायुधाय सशक्तिकाय सवाहनाय नमो नमः. आपण म्हणायचंय पुण्यम पुण्याहम दीर्घम आयुः अस्तु इति भवन्तः ब्रुवन्तु. पुण्यम पुण्याहं दीर्घमायुरस्तु निर्विघ्नमस्तु. सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. द्वादशैतानि नामानि यप्पडे शृणुयादपि विधियारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति देशाभिमङ्गलम्. येषां हृदयस्थो भगवान् मङ्गलायतनो हरिः तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते घ्रियगं स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः
येषां वृन्दिवलश्यामो हृदयस्थो जनार्दनः यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवाणि तिरुमतिर्मम सर्वेष्वारम्भकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः देवादिशन्तु नः सिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनाः विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णु महेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये। 2 पळ्या हातात पाणी घ्यायचंय. या कार्याचा प्रधान संकल्प आपल्याला करायचा आहे. ओम अद्य श्रीर्विष्णुर्विष्णुर्विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोः राज्ञया प्रवर्तमानस्य अद्य हरिहर ब्रह्मणः द्वितीये प्रवरार्धे विष्णुपदे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे कलि प्रथमचरणे भरतवर्षे भारतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे श्रीमद्गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवांशके बौद्धावतारे रामक्षेत्रे रामाश्रमे तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणं विष्णु सर्वं विष्णुमयं जगत् अद्य पूर्वोच्चार्तेवं ग्रह गणगुण विशेषेण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ यजमानस्य गोत्रोच्चार पूर्वक नामोच्चारः. आपल्या गोत्राचा नावाचा आपण उच्चार करायचा आहे. काश्यपवत्सारणे ध्रुवे त्रिप्रवरान्वित काश्यप गोत्रे कुले उत्पन्नः प्रसाद शर्मणः यजमानः. म्हणायचंय सपरिवारः अहम मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्तो शास्त्रोक्तो पुण्यफल प्राप्त्यर्थ कायिक वाचिक मानसिक सांसर्गिक सकल दोष परिहार पूर्वकम धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्धि द्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम अस्माकं कुटुंबानां क्षेम स्थैर्य धैर्य दीर्घ आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धि पूर्वकम अस्माकं अंगीकृत नानाविध व्यवसाये व्यापारे उद्योगे कार्यक्षेत्रे सेवा क्षेत्रे उत्तरोत्तर उन्नति प्राप्त्यर्थम सकल कार्यद्वारा अस्मिन् गृहे विपुल धनधान्यादि समृद्धि प्राप्त्यर्थम अप्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षण पूर्वक धर्म कार्ये विनियोगार्थम कुटुंब स्थित विद्यार्थी वर्गाणां विद्याभ्यासे अतुल विद्या अतुल गुण संपादन पूर्वकम सकल रोग भोग दुःख दारिद्र्य निवृत्ति पूर्वकम दीर्घायुष्य आरोग्य प्राप्ति हेतवे बुद्धिदाता विघ्नहर्ता महागणपति निरंतर कृपाछत्र प्राप्त्यर्थम प्रतिवार्षिक विहितम भाद्रपद मास शुक्ल पक्ष चतुर्थी महापर्वणि अंगभूतम पार्थिव सिद्धिविनायक महोत्सव निमित्तेन मृण्मयी गणेश मूर्ति प्राण प्रतिष्ठा पूजनंच अहम श्रद्धा भक्ति युक्त अंतःकरणैः परिवार जनैः सह करिष्ये. परत एकदा पाणी सोडा. तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थम महागणपति वरुण पूजनं च करिष्ये. आदौ गणपतिर्ध्यानं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. विघ्नहर्त्रे महागणपतये नमः. अग्रपूजनार्थे प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि. स्व आसन पूजनम. आपल्या आसनाखाली हे फूल व्हायचंय. आसनाला नमस्कार करायचा आहे. समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. नमस्कार करा. धरायै नमः. जननभूम्यै नमः. राष्ट्रभूम्यै नमः. देवभूम्यै नमः. प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि.
उजवा हात शेंडीच्या जागेवर लावायचा आहे. चिद्रूपिणी महामाये दिव्य तेजस समन्विते तिष्ठ देवी शिखा वंदे तेजो वृद्धिं कुरुष्व मे विष्णोर्नाम सहस्राणि शिखा स्पर्शम करोम्यहम. थेंबर पाण्याने हात धुवून टाका. हस्तं प्रक्षाल्य कर्मसाक्षिणे सवित्रे सूर्यनारायण पूजन. सूर्यनारायणाचं स्मरण करा. ओम उदुत्यंजात वेद संदेवं वहंती केतवः दृशे विश्वाय सूरजम. गणेशाजवळ वाहून द्या. सूर्याला इथूनच नमस्कार करा. आदित्य मंडल मध्यवर्तने जगद्विजाय परमपुरुषाय श्री सवित्रे सूर्यनारायणाय नमः. ध्यायामि सकल पूजा परिपूर्णार्थे प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि. ओम मित्र रवि सूर्य भानु खग पूष्ण हिरण्यगर्भ मरीचादित्य सवित्र्यार्क भास्करेभ्यो नमो नमः. प्रार्थयेतो चंद्रमा मनसो जातश्चक्षोः सूर्यो अजायतो श्रोत्राद्वायुश्च प्राणश्च मुखादग्निरजायतो. दिव्याला वहा. बोधीपदेव रूपस्त्वं कर्मसाक्षीय विघ्नकृतं यावत् कर्म समाप्ती स्यात् तावत् त्वं सुस्थिरो भव. पळीवर पाणी सोडून द्या. अनया पूजया दीपदिवाकरौ प्रियेतान्न मम. 2 दाणे अक्षता ठेवून त्याच्यावर कलश आपला ठेवायचा आहे. गंगेचं, गोदावरीचं, नर्मदेचं, सगळ्या तीर्थांचं स्मरण करा. ओम जेती अर्धानि प्रचरन्ति श्रीकाहस्तानि गंगिणः ते घाग्मुसहस्र योजने वधन्वानि तन्मसि. वाहून द्या. गंगादि तीर्थेभ्यो नमः. ध्यायामि आवाहयामि सकल पूजा परिपूर्णार्थे गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि. गंगादि तीर्थेभ्यो नमः. तुलसी दलानि बिल्वदलानि च अर्पयामि. मधलं बोट वर काढायचं आहे. ही अंकुश मुद्रा आहे. सूर्यनारायण जे आहेत ते सगळ्या तीर्थांना भारतातल्या बघत असतात आणि बाष्पीभवनाद्वारे स्वतःकडे ते आकर्षित करतात, म्हणून एक नाव त्यांचं अर्क आहे. आणि ह्या अंकुश मुद्रेने त्या तीर्थांचं आवाहन सूर्यनारायणापासून आपल्या पूजेकरता आपल्याला करायचं आहे. देवापासून सूर्यनारायणापासून हे बोट 3 वेळा या कलशामध्ये आपल्याला बुडवायचं आहे. करा. ओम ब्रह्मांडोदर तीर्थानि करे स्पृष्टानि ते रवे तेन सत्तेन मे देव तीर्थं देहि दिवाकरो. कलशावर डावा हात ठेवा, त्याच्यावर उजवा हात ठेवायचा आहे. फक्त अंगठे हलवायचे. मासा हा तीर्थातला मासा आहे. वम 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 असं 8 वेळा म्हणायचं आहे. वम इति 8 वारं जपेतो. नमस्कार करायचा आहे. 2 पळ्या पाणी आपल्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. उदकात उदकं गृहीत्वा पूजा संभान स्वात्मानंच संप्रोक्ष. आतमध्ये वाहिलेल्या फुलांनी आपल्या अंगावर पूजा साहित्यावर थोडंसं पाणी शिंपडा. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगदोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सभायाभ्यंतर शुचिः सर्वं शुचिः पुंडरीकाक्ष पुणातु. पळीवर पाणी हातावरून सोडा. अनया पूजया तीर्थवरुणः प्रियंतान्न मम. शंख घंटिकार्चन. ओम म्हणून पळीवर पाणी शंखात घालायचंय. प्रणवेन जलेनापूर्य पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्न शंख प्रचोदयात. शंखस्थाय नमः. शंखाला गंध लावायचाय. विलेपणार्धे चंदनं समर्पयामि. घंटीला सुद्धा गंध लावा. वैनतेयाय विद्महे स्वर्णपक्षाय धीमहि तन्नो गरुड प्रचोदयात. फक्त घंटीला अक्षत वहा. फक्त घंटीलाच हळदी कुंकू व्हा. घंटस्थ गरुडाय नमः. अक्षदान समर्पयामि मंगलद्रव्याणि अर्पयामि. तुळस आणि एक पांढरं फूल शंखाला व्हावं. शंखस्थाय नमः. तुलसी दलानि अर्पयामि. श्वेतपुष्पं समर्पयामि. घंटस्थ गरुडाय नमः. घंटीला बेल आणि पिवळं फूल व्हा. बिल्वदलानि तथा च पीतपुष्पाणि अर्पयामि. डावा हात आपला पुढे करा. उजव्या हाताचा अंगठा ठेवा. ही बोटं मिटायचे. खालचे 4 बोटं अंगठ्याला लावायची. ही शंख मुद्रा आहे. शंखाला दाखवा. नमस्कार करा. शंखे शंखमुद्रां प्रदर्श. दोन्ही हात असे क्रॉस करायचे. करंगळीत करंगळी. पहिल्या बोटात पहिलं बोट अडकवायचं. मधली 4 बोटं हलवायची. ही गरुड मुद्रा आहे. गरुड मुद्रां प्रादर्श. घंटा वाजवा. आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु राक्षसां कुरु घंटे महानाद देवताल्हादकारक. हातावरनं पळीवर पाणी सोडून द्या. अनया पूजया शंखघंटिके प्रियेतान्न मम. हस्ते दूर्वाक्षतान् गृहीत्वा गणपतीं ध्यायेतो. दुर्वाक्षता हातात घ्या. गणेशाचं स्मरण करा.
ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. गणेशाला वाहून द्या. नित्य सेवेतली गणेश मूर्ती जी आहे ती आपली ताम्हणात घ्या. विघ्नहर्त्रे महागणपतये नमः. चिंतयामि अवानार्थे दूर्वाक्षदान समर्पयामि. स्नानशालायां देवम आनीय आसनार्थे दूर्वाक्षदाम आसनं परिकल्पयामि. देवाच्या आसनावर पुन्हा दूर्वाक्षता वहा. 2 पळ्या देवाच्या पायांवर पाणी घालायचंय. पाय धुतोय अशी भावना करा. ओम एतावानस्य महिमातो जायांश पुरुखः पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवि. मंगलमूर्तये नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. पळी भरून घ्या. एक पाकळी गंध अक्षतेमध्ये हळदी कुंकात बुडवायची, ती पळीवर ठेवायची. अर्घ्य तयार करून अशा पद्धतीने तो देवाला घालायचा आहे हातांवर. हस्तयोः अर्घ्यं त्रिपादूर्ध्व उदयित पुरुखः पादोस्येह भवत् पुनः ततो विघ्वं व्यक्रामत्सा शणा नशणे अभि. विघ्नहर्त्रे महागणपतये नमः. 2 पळ्या चांगलं पाणी घाला देवाला. अर्घ्यांते आचमनीयं स्नानीयं समर्पयामि. 5 चमचे पंचामृत घालायचंय. श्रीमन्महागणपतये नमः. पंचामृत स्नानम. ऊर्च मे सुनृता च मे पयश्च मे रसश्च मे घृतं च मे मधु च मे सगदिश्च मे सपीतिश्च मे ग्रेगिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रं च म औद्वितीयं च मे जज्ञे न कल्पन्ताम्. श्रीमन्महागणपतये नमः. पयो दधि घृत मधु शर्करामृत पंचामृत स्नानं समर्पयामि. पंचामृत स्नानांते 2 पळ्या चांगलं पाणी. शुद्ध उदक स्नानं शुद्धाचमनीयं समर्पयामि. पंचामृत पूजन फल समृद्ध्यर्थं देवं गंधाक्षत पुष्पैः संपूज्य. वाहून द्या देवाला. दुर्वांकुरैश्च अर्पयामि. दुर्वा 2 पळ्या देवाच्या पुढे पाणी सोडा. स्थापित धूपम आघ्रापयामि. स्थापित दीपम दर्शयामि. अंशतः पंचामृत नैवेद्य. याच्यावर पंचामृताचा चमचा भरून ठेवा. गणपतये नमः. पाणी फिरून नैवेद्य दाखवा. प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः. नैवेद्यम निवेदयामि. पंचामृत सोडून द्या देवापुढे. चमचा ठेवून द्या. पळीवर पाणी देवा पुढे सोडा. मुखवासार्धे पूगव्रतांबूलं द्रव्य दक्षिणान् अर्पयामि. मंत्र पुष्पांजलिः. मानः शग्गुसो अररुखो धुवर्तिः प्राणं मर्त्यस्य रक्षाणो ब्रह्मणस्पते. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. श्रीमन्महागणपतये नमः. चरणकमले मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि. नमस्करोमि. हातात पाणी घ्या. अनेन मलापकर्ष पंचामृत पूजना खेन कर्मणा विघ्नहर्ता महागणपती प्रियतान्न मम. आत्ता वाहिलेलं फूल घ्या. कपाळी वंदन करा. दोन्ही डोळ्यांना लावा. त्याचा वास घ्या. निर्माल्यम वंदनपूर्वकम विसृज्य. बाजूला ठेवून द्या जमिनीवर. थेंबर पाण्याने बाजूला हात धुवून टाका. बहिः हस्तं प्रक्षाल्य पुनश्च अभिषेकार्थं देवं गंधाक्षत पुष्पैः दुर्वांकुरैश्च संपूज्य. पुन्हा देवाला फूल वाहा. पाण्याची धार धरायची. देवावर अभिषेक करायचा आहे. गणपतये नमः असा मनामध्ये जप चालू ठेवा. ओम प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरेन् नित्यं आयुः कामार्थ सिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तदाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकं एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्देयः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो. विद्यार्थिलपते विद्या धनार्थिलपते धनं पुत्रार्थ लभते पुत्रान् मोक्षार्थ लभते गतिं. जपेत गणपति स्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत. संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः. अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा या समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः. सर्वेघां वायक वेदाना गुरसोरतां सर्वेघामे वैनमे तद वेदाना गुरसेनाभिषिञ्चति. शान्तिः शान्तिः शान्तिः. श्रीमन्महागणपतये नमः. अभिषेक स्नानं समर्पयामि. उजव्या हाताची अनामिका आपली दाखवा. अत्तर लावायचं. देवाला उचलून घ्या. देवाच्या सगळ्या अंगाला अत्तर लावा.
सुगंधि तैलानुलेपनम् वसोः पवित्रमसि शतधारम् वसोः पवित्रमसि सहस्रधारम् देवस्त्वा सविता पुनातु वसोः पवित्रेण शतधारेण सुक्त्वा कामदुक्षाः. हळद लावायची देवाला. आपण अभ्यंग स्नान करतो हे सर्व औषधी हळद देवाचं उठणं म्हणून आपल्याला ती लावायची. सगळ्या अंगाला चोळा, देवाच्या लेपन करा हळदीचं. जा ओखदेहि पूर्वा जाता देवी व्यत्रियुगं पुरा मनैनु बभ्रूणामहग्गो शतं धामानि सप्तच. पाण्याचं भांड दिव्यावर क्षणभर धरून गरम पाणी उष्णोदक देवाला आपण अर्पण करतोय अशी भावना करायची आहे. ओम निकामे निकामे नः प्रजन्यो बरेगदु बलवत्यो न ओखदयः पचियन्ताञ्जोगक्षेमो नः कल्पताम. देवता पुसून आसनावर ठेवायच्या आहेत. विघ्नहर्त्रे महागणपतये नमः. उष्णोदकमांगलिका अभ्यंग स्नानं समर्पयामि. देवं वस्त्रेण प्रमृज्य आसने निधाय. दोनदाने अक्षता वहा. प्रतिष्ठार्थे सर्वावरणार्थे भूषणार्थे वस्त्रयज्ञोपवीतार्थे अलंकरणार्थे अक्षतान् समर्पयामि. जानवं देवाला घालायचंय. देवाच्या डाव्या खांद्यावर जानवं ठेवायचंय. यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतिर्यत्सजं पुरस्तात् आयुष्यमेघ्रं प्रतिमुञ्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः. पळीवर पाणी ताम्नात सोडा. वस्त्रयज्ञोपवीतान्ते आचमनीयं समर्पयामि. विलेपनार्थे चंदनं गंध लावा. श्रीखंडं चंदनं दिव्यं गंडाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यताम्. चंदनस्योपरि अलंकरणार्थे अक्षतान् समर्पयामि. गणेशाला हळदी कुंकू गुलाल वाहा. रिद्धी सिद्धिभ्यां नमः. नाना परिमल सौभाग्य मंगल द्रव्याणि अर्पयामि. श्रीमन्महागणपतये नमः. दूर्वांकुरान् अर्पयामि. हे दूर्वे अमृत संपन्ने शतमूले शतांकुरे शतं हरति पापानि शतमायुष्यवर्धिनि. मंगलमूर्तये नमः. रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतं. विघ्नहर्त्रे नमः. रक्तवर्णपुष्पाणि अर्पयामि. 2 पळ्या ताम्नात पाणी सोडा. स्थापित धूपं माघ्रापयामि. स्थापित दीपं दर्शयामि. लब्ध फलाहार नैवेद्यम्. या फळाभोवती पाणी फिरून नैवेद्य दाखवा. गंगणपतये नमः. काश्मीरी फलाहार नैवेद्यं निवेदयामि. ताम्नात सोडा. 5 वेळा देवाला भरवतोय अशी ग्रास मुद्रा करा. 5 वेळा देवापर्यंत आग्रह करायचा आहे. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः. पळीवर पाणी सोडून द्या. नैवेद्यं निवेदयामि. मुखवासार्थे पूगव्रतांबूलं समर्पयामि. हिरण्यगर्भेति दास्यमान. विड्याच्या पानावर दक्षिणा ठेवा. द्रव्य दक्षिणान् अर्पयामि. मंत्रपुष्पांजलिः. फुल अक्षता हातात घ्याव्या. ओम सोमानगुस्वरणं कृणुहि ब्रह्मणस्पते कक्षीवन्तं ज औषिजः. एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. गणेशाच्या चरणाजवळ वाहून द्या. चरणकमले मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि. नमस्करोमि. अथ विशेष अर्घः. दोन्ही हातात नारळ पकडा. रक्ष रक्ष गणाध्यक्ष रक्ष त्रैलोक्य रक्षक भक्तानां अभयंकरता त्राता भव भवार्णवात्. द्वयमात्र कृपा सिंधो शान्मातुरागज प्रभो वरदत्वं वरं देहि वांछितं वांछितार्थतो. म्हणायचंय अनेन सफल अर्घ्य दानेन फलदोस्तु सदा मम गणेशाय सिद्धिबुद्धी सहिताय विशेष अर्घम समर्पयामी. आपल्या कपाळी नारळाला वंदन करायचंय. देवाच्या समोर चौरंगाला स्पर्श करा. नारळाचा जागेवर ठेवून द्या. हात जोडून गणपतीची प्रार्थना करा. सगळ्या मनोकामना देवाला सांगा. सगळ्या विघ्नांचा आपण नाश करावा अशी प्रार्थना त्या देवाकडे करा.
विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धिताय नागाननाय श्रुतियज्ञ विभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते भक्तार्थिनाशन पराय गणेश्वराय सर्वेश्वराय सुखदाय सुरेश्वराय विद्याधराय विकटाय च वामनाय भक्त प्रसन्न वरदाय नमो नमस्ते शिवतनय वरिष्ठं सर्वकल्याणमूर्तिं परशुकमलहस्तं शोभितं मोदकेन अरुणकुसुममाला व्याललम्बोदरं च मम हृदय निवासं श्रीगणेशं नमामि सुदिपाठं प्रार्थनापूर्वकं दंडवत नमस्कारान् समर्पयामि जलमादाय हातात पाणी घ्या अनेन अभिषेक युक्त पूजना खेण कर्मणा विघ्नहर्ता सिद्धिबुद्धिप्रदाता महागणपती प्रियता नमः गणपती बाप्पा मंगल मूर्ती एवढं गणेशाचं पूजन आपलं आता झालंय. आता कलश पूजन आपण करतोय. दोन्ही हात आपले जमिनीला लावा. ओम महिद्यौः पृथिवी जन इमां यज्ञं मे मिक्षताम बिभ्रतान्नो भरीमभिः वरच्या गव्हाला हात लावायचे. ओखदयाः समवदन्त सोमेन सह राज्ञा जस्मै कृणोति ब्राह्मणस्तगु राजन् पारयामसि कलशाला स्पर्श करा. आजिगर कलशं मय्या त्वा विशन्त्विन्दवः पुनरुर्जा निवृत स्वसानः सहस्रन्मुक्षोरुधारा पयस्वती पुनर्मा विशताद्रैः. वरचं नारळ काढून आतमध्ये 2 पळ्या पाणी घालायचंय. ओम इमं मे वरुण श्रुते हवमध्या च मृडय त्वामवस्युराचके. एक फूल गंध अक्षतेत बुडवून मध्ये वहा. ओम त्वां गंधर्वा अघणौ स्वामिंद्रस्त्वां बृहस्पतिः त्वामोघदे सोमो राजा विद्वान् जक्ष्मादमुच्यत. चिमूटभर हळद व्हायची. जा ओखदीः पूर्वा जाता देवी व्यत्रियुगं पुरा मनयनु बभ्रूणामहगो शतं धामानि सप्त च. आतमध्ये दुर्वा घालायच्या आहेत. कांडात कांडात प्ररोहन्ति परुघः परुगस्परी एवाणो दूर्वे प्रतनु सहस्रेण शतेन च. पानांना स्पर्श करा. अश्वत्थेवो निखदनं पर्णेवो भसतिस्कृता गोवाजैत्किला सतजत्सनवद पूरुघम्. अक्षतावः स्योना पृथिविनो भवान् रक्षराणि वेषणि जच्छानः शर्म सप्रथाः. सुपारी घालामध्ये. जाहा फलिनीर्जा अफला अपुक्बाजाश्च पुक्मिणीः बृहस्पति प्रसूतास्तानो मुञ्चन्त्वगुहसः. पुनः अक्षतावः. हिरण्यगर्भः समव्रतदाग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत्. सुत्ता पैसा मध्ये घाला. सदाधार पृथिवीन्द्यामुते मांगस्मै देवाय हविघा विधेम. जुवासुवासा प्रवीतागात् सौश्रेयान् भवति जायमानः तन्धीरः सकवयं नयन्ति स्वाध्यो मनसा देवयन्तः. नारळाला कुंकू लावून वर ठेवायचंय कलशावर. ओम पूर्णाद्रविपरापत सुपूर्णा पुनरापत वस्नेव विक्रेणावः इखमुवर्जग्गो शतक्रतो. ओम तद्वाजामि ब्रह्मणा बन्धमानस्तदा शास्ते जजमानो हविर्भिः अहेडमानो वरुणे हबोद्युरुजग्गो समान आयुः प्रमुखीः. कलशावर अक्षतावः. वरुणाय नमः. प्रतिष्ठार्थे सर्वाभरणार्थे अलंकरणार्थे अक्षतान् समर्पयामि. 4 पळ्या ताम्हणात पाणी सोडावं. वरुणाय नमः. पादयोः पाद्यमस्तयोः अर्घ्यम् अर्घ्यान्ते आचमनीयं स्नानीयं समर्पयामि. वरुणाय नमः. सकल पूजा परिपूर्णार्थे गंधाक्षत फूल वरुणाला वाहायचंय कलशाला. गंधाक्षत पुष्पाणि अर्पयामि. चतुर्दिक्षु चंदनम. 4 दिशांना कलशाला गंध लावायचाय खालून वर. पहिले मागच्या बाजूनी लावा पूर्वेला. पूर्वे ऋग्वेदाय नमः. ऋग्वेदं पूजयामि. दक्षिणे यजुर्वेदाय नमः. यजुर्वेदं पूजयामि. समोर. पश्चिमे सामवेदाय नमः. सामवेदं पूजयामि. उत्तरे अथर्ववेदाय नमः. अथर्ववेदं पूजयामि. कलशाच्या गळ्याला समोर आडवं लावा. अपांपदे वरुणाय नमः. चंदनं समर्पयामि. चंदनस्योपरि अलंकरणार्थे अक्षतान् समर्पयामि. तिथे अक्षता वहा. कलशावर हळदी कुंकू गुलाल व्हायचंय. वारुण्यै नमः. समिच्छै नमः. नाना परिमल सौभाग्य मंगल द्रव्याणि अर्पयामि. वरुणाय नमः. बिल्व तुलसी दलानि समर्पयामि. कलशाच्या पायाजवळ वाहून द्या. 2 पळ्या ताम्हणात पाणी सोडायचंय.
स्थापित धूपम आघ्रापयामी स्थापित दीपम दर्शयामी. पलीकडच्या फळावर फूल ठेवा. फळाभोवती पाणी फिरून नैवेद्य दाखवायचा आहे. वम वरुणाय नमः इति मंत्रेण संप्रोक्ष ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः. नैवेद्यम निवेदयामी. पळीवर पाणी सोडून द्या. मुखवासार्धे पूगप्रतांबूलम द्रव्यदक्षिणान अर्पयामी. मंत्रपुष्पांजली. फुल अक्षदा हातात घ्या. ओम इमं मे वरुण श्रुती हवमध्या च मृडय त्वामवस्युराचके. वरुणाला कलशाला वाहायचे. वरुणाय नमः चरणकमले मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि. नमस्करोमि. त्वं राजा सर्वतीर्थानां त्वमेव जगदपिता याचितं तीर्थ मे देहि तीर्थराज नमोस्तु ते. पळीवर पाणी हातावरून सोडून द्या. अनया पूजया तीर्थराज वरुणः प्रियं तान्न मम. दोन्ही हात कलशाला लावायचे. ततो गंगा दियावाहनम सर्वे समुद्र सरितस्तीर्थानि जलदानदाः. म्हणायचंय आयांतु मम गृहे शांत्यर्थम पुष्ट्यर्थम तुष्ट्यर्थम दुरित क्षय कारकाः. हात जोडा. गंगा गोदावरी नर्मदा आदी तीर्थांचं स्मरण करा. आपण जसे पवित्र आहात तसं आमचं घर आमचं जीवन पवित्र करा अशी त्या तीर्थांची प्रार्थना करा. ओम नमो नमस्ते स्फटिक प्रभाय सुश्वेतहाराय सुमंगलाय सुभाषहस्ताय जशासनाय जलादिनाथाय नमो नमस्ते. पाशपाणी नमस्तुभ्यं पद्मिनी जीवनायक पुण्याहवाचनं यावत्तावत् वं सन्निधो भव. प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि. हातात पाणी घ्या. अनेन कृतपूजनेन विघ्नहर्ता महागणपती समन्वित तीर्थराज वरुणः प्रियं तान्न मम. हातात पाणी घ्या. उच्चार्थ एवं ग्रह गणगुण विशेषेण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ. म्हणायचंय अस्याहा मृणमयी गणेश मूर्ते हे निर्माण विधौ जनित सकल दोष परिहार पूर्वकम देवस्य दिव्यकला सान्निध्यार्थम प्राणप्रतिष्ठा पूजनंच करिष्ये. मुहूर्तौ घृतेनाभ्युज्य. हा जो संकल्प आपण केला, ही मूर्ती बनवताना नानाविध प्रकारचे दोष घडले जातात. शिवपालव सुद्धा होते. तसंच शुचिरभूतता ही पाळली जात नाही. त्यामुळे ते असुचित्व दोष निघून जावे याकरता म्हणून ती मूर्ती शुद्ध व्हावी आणि देवत्व तिच्यामध्ये प्रतिष्ठित आपल्याकडनं व्हावं म्हणून करता हा विधी आपण इथे करतोय. दुर्वेची काडी घ्यावी. तुपामध्ये ती बुडवा. किंचित कळत नकळत मागचं देठ. देवाच्या मस्तकापासून पायापर्यंत सगळ्या अवयवांना त्या तुपाचा स्पर्श करा. कळत नकळत लावा किंचित. मूर्तौ घृतेनाभ्युज्य घृतं मिमिक्षे घृतमस्य जो निर्घृते श्रितो घृतं वस्य धाम अणक्वधमावहमादय स्वस्वाहा घृतं ब्रेखव बक्षी हव्यम. त्या दुर्वेच्या पुढच्या बाजूने थोडंसं पाणी शिंपडा देवावर. ओम अग्निर्वैश्वानरो वह्निर्वितिहोत्रो धनंजयः अग्निरुत्तारणार्थाय मूर्तीनां शुद्धिहेतवे. ओम अग्निर्वैश्वानरो वह्निर्वितिहोत्रो धनंजयः अग्निरुत्तारणार्थाय मूर्तीनां शुद्धिहेतवे. ओम अग्निर्वैश्वानरो वह्निर्वितिहोत्रो धनंजयः अग्निरुत्तारणार्थाय मूर्तीनां शुद्धिहेतवे. प्राणदा अपानदा व्यानदा व्रचोदा बरिवोदाः अन्यांस्ते अस्मत्तबन्तु हेतयः पावको अस्मभ्यग्नो शिवो भव. दुर्वा बाजूला ठेवा. मूर्तीच्या हृदयाला उजवा हात लावायचा. आपल्या हृदयाला डावा हात लावायचा. त्या मूर्तींमध्ये प्राण येतोय. मूर्ती संजीवन होते अशी भावना करा. डोळे बंद करून ओमचा जप करा. ओम आम ह्रीं क्रों यं रं लं वं क्षं सं हं लं क्षः क्रों ह्रीं आम अस्याः मृणमय गणेशमूर्तेः प्राणा इह प्राणाः. ओम आम ह्रीं क्रों यं रं लं वं क्षं सं हं लं क्षः
क्रोम ह्रीं आम् अस्याः मृण्मय गणेशमूर्तेः जीवः यस्थिताः ॐ आं ह्रीं क्रौं यं रं लं वं क्षं सं हं लं क्षः क्रों ह्रीं आम् अस्याः मृण्मय गणेशमूर्तेः सर्वेन्द्रियाणि वाङ्मनत्वक चक्षुश्रोत्रजिह्वा घ्राणपाणिपादपायुपस्थो इहैवागत्य सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा. 16 वेळेस ओमचा जप करायचा आहे. नेत्रोन्मीलनम. दुर्वा घ्या, तुपात बुडवा. देवाचे डोळे आपण उघडतोय अशी भावना करायची. देवाच्या उजव्या डोळ्याला अंजन लावतो त्याप्रमाणे थोडंसं किंचित तूप लावायचंय. मग डावा डोळा. नेत्रोन्मीलनम वृत्रस्यासि कणीन कश्चक्षुर्धा असि चक्षुर्मे देहि चक्षुकबा अग्नेसि चक्षुर्मे पाहि. दुर्वा तामनात सोडून द्या. थेंबर पंचामृत तामनात सोडा. बालभोगार्धम किंचित पंचामृतम निवेदयेत. हस्ते दुर्वाक्षदान गृहीत्वा. हातात दुर्वाक्षदा घ्या. गणेशाचं स्मरण करा. ओम मानः शग्गुंसो अररुखो धुवर्तिः प्राणांमर्त्यस्य रक्षाणो ब्रह्मणस्पते एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. विघ्नहर्त्रे महागणपतये नमः. देवं ध्यायामि चिंतयामि. दुर्वाक्षदा देवाला वहा. ध्यानावाणार्थे दुर्वाक्षदान समर्पयामि. देवाच्या आसनावर दोनदाने अक्षता वहा. पुरुष एवेदगो सर्वाण्यद्भूतं च भाव्यम् उतामृतवस्ये शानो जदन्नेनातिरोहति. रम्यं सुशोभितम् आसनं परिकल्पयामि. पाद्य समर्पण. दुर्वेच्या काडीने थोडंसं पाणी देवाच्या पायांवर शिंपडायचंय. ओम पंचवट्यां विशेषेण गोदा दक्षिणवाहिनी प्रभु रामचंद्र प्रसादेन गृहाणार्घ्यं नमोस्तुते. कट करू एवढं. अर्घ्याचा मंत्र पाद्याला आलाय. गंगोदकं निर्मलं च सर्वसौगंध संयुतं पाद प्रक्षालनार्थाय दत्तं ते प्रतिगृह्यतां. मंगलमूर्तये नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. पळी भरून घ्या पाण्याची. त्याच्यामध्ये गंध अक्षदेची पाकळी ठेवायची. एक पाकळी गंध अक्षदेत हळदी कुंकात बुडवून त्या पळीत ठेवा. डाव्या हातात पळी पकडा. उजव्या हाताने त्या दुर्वेनी तो अर्घ्य देवाच्या हातांवर आपल्याला व्हायचा आहे. ओम पंचवट्यां विशेषेण गोदा दक्षिणवाहिनी प्रभु रामचंद्र प्रसादेन गृहाणार्घ्यं नमोस्तुते. विघ्नहर्त्रे महागणपतये नमः. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. पळीतलं पाणी सोडून द्या ताम्हणात. पुन्हा चांगलं पाणी पळीमध्ये घ्या. देवाच्या सर्वांगावर थोडंसं दुर्वेणी पाणी शिंपडा. अर्घ्यांते आचमनीयं स्नानीयं समर्पयामि. पाणी सोडून द्या. डाव्या हातात पंचामृताची वाटी घ्या. कळत न कळत पंचामृत देवाच्या सगळ्या अंगावर आपल्याला दुर्वेणी शिंपडायचं आहे. पंचामृत स्नानम. ऊर्क्ष मे सूनृता च मे पयश्च मे रसश्च मे घृतांच मे मधुच मे सगदिश्च मे सपीतिश्च मे कृगिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रांच म औद्वितीयांच मे जत्नेन कल्पन्ताम्. विघ्नहर्त्रे महागणपतये नमः. पयोदधि घृत मधु शर्करामृत पंचामृत स्नानं समर्पयामि. ती दुर्वा सोडून द्या ताम्हणात. चांगलं पाणी देवावर शिंपडा. दुसरी दुर्वा घ्या. पंचामृत स्नानांते शुद्धोदक स्नानं शुद्धाचमनीयं समर्पयामि. पंचामृत पूजन फल समृद्ध्यर्थम देवं गंधाक्षत पुष्पैः संपूज्य. एक फूल गंधाक्षतेत बुडवून दुर्वे सहित देवाला व्हायचंय. अभिषेकार्थंच अर्पयामि. आता एका दुर्वेच्या काडीने कळत न कळत पाणी देवावर शिंपडत राहा. अभिषेक आपल्याला करायचा आहे. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं व्रतं वच्मि सत्यं वच्मि अवतमं माम् अवक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानूचानम् अवशिष्यम् अवपश्चात्तादो पुरस्तादो अवोत्तरात्तादो दक्षिणात्तादो वचोर्ध्वात्तादो अवाध्रात्तादो सर्वतो मां पाहि पाहि समन्तादो त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते
सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्टति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूवर भुवस्वरं मगणादीन् पूर्वमुच्चार्य वर्णादीन् तदनन्तरमनुस्वार परतरः अर्धेन्दुरसितं तारेण रुद्धम् एतत्तमनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्द्रूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं संविदा सन्धिः सैषा गणेश विद्या गणकऋषिः निचरुद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता ओं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुरस्तं पाशमङ्कुशधारिणं रतं च वर्धमस्तैर्विभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूरितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च दृष्टादौ प्रकृतैः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनाम्बरः नमो भ्रातपतये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः सर्वे घाम्बाय वेदाना गुरसो रत्तामदरवे घामे वैनमे तद्वेदाना गुरसेना विकिञ्चति शान्ति 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 महागणपतये नमः अभिषेक स्नानं समर्पयामि सुगंधी तैलेन उद्वर्तनम् पळीभर पाणी तामनात सोडून द्या मंगलमूर्तये नमः अभिषेक स्नानांते आचमनीयं समर्पयामि फुलाला अत्तर लावायचंय देवाच्या सर्वांगाला त्या अत्तराचा स्पर्श करा सुगंधी तैलानुलेपणं वसोः पवित्रमसि शतधारं वसोः पवित्रमसि सहस्रधारं देवस्त्वा सविता पुनातु वसोः पवित्रेण शतधारेण सुक्वाका मधुक्षाः देवाजवळ वाहून द्या फूल थोडी चिमूटभर हळद देवाच्या सर्वांगावर वाहा हरिद्राचूर्णेन अनुलेपणं समर्पयामि पळीमध्ये पाणी घ्या सूर्यनारायणाचं स्मरण करा पाणी तप्त झालंय अशी भावना करा डाव्या हातात पळी घ्या उजव्या हाताने या दुर्वेणी पाणी देवावर शिंपडा ते निकामे निकामेनः पर्जन्योपरिगतु फलवत्यो न ओखदयः पचियन्ताञ्जोगक्षेमो नः कल्पताम् ती दुर्वा देवाला वाहून द्या पायाजवळ पाणी सोडून द्या तामनात मांगलिकाभ्यंग स्नानं समर्पयामि वस्त्रांनी देवाला टिपायचंय फक्त तिथल्या तिथे देवं वस्त्रेण प्रमृज्य प्रतिष्ठार्थे सर्वाभरणार्थे भूषणार्थे अक्षता वहा अक्षतां समर्पयामि हे जानवं देवाला घालायचंय देवाच्या डाव्या खांद्यावर जानवं ठेवायचंय यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतिर्जत्सजं पुरस्तात् आयुष्यमेघ्रं प्रतिमुञ्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः यज्ञोपवीतं समर्पयामि पळीवर पाणी तामनात सोडा वस्त्रयज्ञोपवीतान्ते आचमनीयं समर्पयामि कापसाचं वस्त्र आपण करतो हे कार्पास वस्त्र देवाला अर्पण करायचंय जुवासुवासा पर्वीतागात सौश्रेयान् भवति जायमानः तन्धीरः सकवयं नयन्ति स्वाध्यो मनसा देवयन्तः पुन्हा एक आचमनी जल तामनात सोडून द्या वस्त्रांते आचमनीयं समर्पयामि विघ्नहर्त्रे महागणपतये नमः गंध लावायचं देवाला श्रीखंडं चंदनं दिव्यं गंडाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यतां चंदनस्योपरि अलंकरणार्थे अक्षतां समर्पयामि अक्षता वहा रिद्धी सिद्धीचं स्मरण करून हळदी कुंकू देवाच्या चरणांवर वाहा गुलाल वहा रिद्धी सिद्धिभ्यां नमः नाना परिमल सौभाग्य मंगल द्रव्याणि अर्पयामि या दुर्वा देवाच्या सोंडेमध्ये वाहा
हे दुर्वे अमृत संपन्ने शतमूले शतांकुरे शतं हरति पापानि शतमायुष्यवर्धिनी श्रीमन्महागणपतये नमः दुर्वांकुरान् अर्पयामि। देवाला हार घाला, पुष्पमाला समर्पण, विघ्नहर्त्रे महागणपतये नमः वस्त्र समर्पण, उपवस्त्र देवाला अर्पण करा। ओम जुवासुवासा पर्वितागात् सौश्रेयान् भवति जायमानः तन्धीरः स कवयो नयन्ति स्वाध्यो मनसा देवयन्तः। हार घाला फुलांचा, पुष्पमालिका समर्पण, माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वै प्रभो मयार्पितानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्। श्रीमन्महागणपतये नमः पुष्पाणि अर्पयामि। लाल फूल वहा, रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतं मंगलमूर्तये नमः रक्तवर्ण पुष्पाणि अर्पयामि। उदबत्ती ओवाळायची, धूप दाखवा। ओम ब्राह्मणोस्य मुखमासीद् बाहुराजन्यः कृतः ऊरु तदस्य जतवैश्यः पदभ्याग्शूद्रो अजायत मंगलमूर्तये नमः धूपम् आघ्रापयामि। दिवा ओवाळा देवाला। ओम चंद्रमा मनसो जातश्चक्षोः सूर्यो अजायत श्रोत्राद्वायुश्च प्राणश्च मुखादग्निरजायत। श्रीमन्महागणपतये नमः प्रत्यक्ष दीपं दर्शयामि। गुडोपहार नैवेद्यम्, गुळ खोबऱ्यावर दुर्वेची काठी ठेवा। दृष्टिदोष निवारणार्थम दुर्वांकुरेणाच्छाद्य, पाणी फिरून नैवेद्य दाखवा देवाला। 5 घास देवाला भरवतोय अशी भावना करा। गंगणपतये नमः प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः। नैवेद्यम निवेदयामि, पळीभर पाणी तांबणात सोडून द्या। मुखवासार्धे पूगभरतांबूलं द्रव्यदक्षिणान् अर्पयामि। शेषोपचारार्थे प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि। डाव्या हातात अक्षतेची वाटी घ्या। देवाची अंगपूजा आपल्याला करायची आहे। नमः शब्द आपण ऐकलात की 2 दाणे अक्षता देवाला व्हायचे। श्रीमन्महागणपतये नमः गणेश्वराय नमः पादौ पूजयामि। ओम विघ्नराजाय नमः जानुनी पूजयामि। ओम अखुवाहनाय नमः उरु पूजयामि। ओम हेरंबाय नमः कटिं पूजयामि। ओम कामारी सूनवे नमः नाभिं पूजयामि। ओम लंबोदराय नमः उदरं पूजयामि। ओम गौरी सुताय नमः स्तनौ पूजयामि। ओम गणनायकाय नमः हृदयं पूजयामि। ओम स्थूलकर्णाय नमः कंठं पूजयामि। ओम स्कंदाग्रजाय नमः स्कंधौ पूजयामि। ओम पाशहस्ताय नमः हस्तौ पूजयामि। ओम गजवक्त्राय नमः वक्त्रं पूजयामि। ओम विघ्नहर्त्रे नमः ललाटं पूजयामि। ओम सर्वेश्वराय नमः शिरः पूजयामि। ओम गणाधिपाय नमः सर्वांगं पूजयामि। अंगपूजनार्थे देवं गंधाक्षतपुष्पैः संपूज्य, एक फूल गंधाक्षतेत बुडून देवाला वाहा। शेषोपचारार्थे प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि। या पार्थिव गणेश पूजनामध्ये पत्री पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या पत्री म्हणजे आयुर्वेदातल्या सगळ्या औषधीच आहेत आणि आजचं विशेष महत्त्व म्हणजे आजच्याच दिवस केवळ देवाला तुळस चालते गणेशाला। हे पत्री पूजन आपण करू। देवाच्या चरणाला स्पर्श करून ठेवा पत्रींचा। सगळ्या पत्रींची नावं मी घेतोय। ओम सुमुखाय नमः मालतीपत्रं समर्पयामि। ओम गणाधिपाय नमः भृंगराजपत्रं समर्पयामि। ओम उमापुत्राय नमः बिल्वपत्रं समर्पयामि। ओम गजाननाय नमः श्वेतदुर्वापत्रं समर्पयामि। ओम लंबोदराय नमः बद्रीपत्रं समर्पयामि। ओम हरसूनवे नमः धत्तुरपत्रं समर्पयामि। ओम गजकर्णाय नमः तुलसीपत्रं समर्पयामि। ओम वक्रतुंडाय नमः शमीपत्रं समर्पयामि। ओम गुहाग्रजाय नमः अपामार्गपत्रं समर्पयामि। ओम एकदंताय नमः बृहतिपत्रं समर्पयामि। ओम विकटाय नमः करवीरपत्रं समर्पयामि। ओम कपिलाय नमः अर्कपत्रं समर्पयामि। ओम गजदंताय नमः अर्जुनपत्रं समर्पयामि। ओम विघ्नराजाय नमः विष्णुकांतापत्रं समर्पयामि। ओम बटवे नमः दाडिमपत्रं समर्पयामि। ओम सुराग्रजाय नमः देवदारुपत्रं समर्पयामि। ओम भालचंद्राय नमः मरुपत्रं समर्पयामि। ओम हेरंबाय नमः अश्वत्थपत्रं समर्पयामि। ओम चतुर्भुजाय नमः जातिपत्रं समर्पयामि। ओम विनायकाय नमः केतकीपत्रं समर्पयामि। ओम सर्वेश्वराय नमः अगस्तिपत्रं समर्पयामि।
ओम जत्पुरुखं व्यददुः कतिधाभ्य कल्पयन् मुखं किमस्यासीत् किं बाहु किमुरुपादा उच्येते। प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि। पुन्हा डाव्या हातात अक्षता घ्या। देवाच्या प्रत्येक नावाला आता 2 दाणे अक्षत देवाला आपल्याला व्हायची। पुन्हा नमः म्हटलं की आपण अक्षता वाहा। अथावरण पूजा। ओम गणनाथाय नमः। ओम हेरंभाय नमः। ओम मूषक वाहनाय नमः। ओम शिवप्रियाय नमः। ओम उमापुत्राय नमः। ओम वरगणपतये नमः। ओम सुरगणपतये नमः। ओम चंडगणपतये नमः। ओम इभवक्त्र गणपतये नमः। ओम क्षिप्रगणपतये नमः। ओम प्रसाद गणपतये नमः। ओम लंबोदर गणपतये नमः। ओम इंद्राय नमः। ओम अग्नये नमः। ओम यमाय नमः। ओम निरुतये नमः। ओम वरुणाय नमः। ओम वायवे नमः। ओम कुबेराय नमः। ओम ईशानाय नमः। ओम विनायकाय नमः। ओम विघ्नराजाय नमः। ओम गणाधिपाय नमः। ओम हेरंबाय नमः। ओम एकदंताय नमः। ओम लंबोदराय नमः। ओम तीक्ष्णदंष्ट्राय नमः। ओम सूतरूपाय नमः। ओम गजास्याय नमः। ओम त्रिनेत्राय नमः। ओम रक्तप्रियाय नमः। ओम बृहदुधराय नमः। ओम सुरवंद्याय नमः। ओम शिवसुताय नमः। ओम भद्रकालिने नमः। ओम भैरवाय नमः। ओम शेषाय नमः। ओम वरुणाय नमः। ओम वरेण्याय नमः। ओम सतांपतये नमः। ओम संवत्सराय नमः। ओम शांताय नमः। ओम सरस्वत्यै नमः। ओम लक्ष्म्यै नमः। ओम भारत्यै नमः। ओम ब्रह्मणे नमः। ओम विष्णवे नमः। ओम रुद्राय नमः। ओम आकाशाय नमः। ओम वेदाय नमः। ओम वास्तुपुरुषाय नमः। एक फूल गंधाक्षतेत बुडून देवाला वाहा। सप्तम आवरण पूजा सांगता सिद्ध्यर्थम देवं गंधाक्षत पुष्पैः संपूज्य। पुन्हा भगवंताला धूप दीप प्रत्यक्ष दाखवून नैवेद्य आपल्याला दाखवायचे। ओम धूरसि धूर्वान् धूर्वातांजोस्मान् धूर्वातितान् धूर्वाजाम्बयान् धूर्वामः देवानामसि वह्नितमग्नो सस्नितमम्बप्रीतमञ्जुष्टतमं देवहूतमं विघ्नराजाय नमः। धूपम् आग्रापयामि प्रत्यक्ष दीपः। ओम चंद्रमा मनसो जातश्चक्षोः सूर्यो अजायतो श्रोत्राद्वायुश्च प्राणश्च मुखादग्निरजायतो। गणनायकाय नमः। प्रत्यक्ष दीपं दर्शयामि। मोदक नैवेद्यम निवेदयेतो। दुर्वा ठेवा नैवेद्यावर। नैवेद्याच्या खाली चौकोनी मंडळ करायचंय। चतुष्कोण मंडलम कृत्वा तदुपरि नैवेद्य पात्रम निधाय दृष्टिदोष निवारणार्थम दुर्वांकुरेण आच्छाद्य। हातात दुर्वेची काडी घ्या। पाण्यात बुडवा। नैवेद्याभोवती गोल फिरवा। 5 वेळा देवाला भरवतोय अशी भावना करा। मोदक नैवेद्यम पंचखाद्य नैवेद्यम निवेदयेतो। ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः। नैवेद्यम निवेदयामि। ती दुर्वा देवाला व्हायची। पळीभर पाणी तामनात सोडा। नैवेद्य मध्ये पाणीयम समर्पयामि। शिष्टाचारात पुनर्निवेदनम। पुन्हा त्याच पद्धतीने दुर्वा पाण्यात बुडवून नैवेद्याभोवती फिरवा। 5 वेळा देवाला आग्रह करा। गंगणपतये नमः। ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः। नैवेद्यम निवेदयामि। दुर्वा वाहून द्या देवाला। 3 पळ्या पाणी तामनात सोडा। उत्तरापोषणं समर्पयामि। हस्तप्रक्षालनं समर्पयामि। मुखप्रक्षालनं समर्पयामि। करोद्वर्तनार्थे एक गंध फूल देवाला वाहा। सपुष्प चंदनम समर्पयामि। हाराच्या मध्ये ठेवा। मुखवासार्थे पूगफलतांबूलम समर्पयामि। पाण्यात भिजवून ही दक्षिणा देवाच्या समोर विड्यावर ठेवा। थेंब थेंब पाणी दोन्ही विड्यांवर फळांवर सोडा।
जाहा फलिनीर्जा अफला अभुक्बाजाश्च भुक्मिनीः बृहस्पति प्रसूतास्तानो मुञ्चन् त्वग्गुहसः फलं समर्पयामि दुर्वा पत्र समर्पण. एक एक दुर्वेची काडी नमः म्हटलं की देवाला वाहायची. गणपतीला आता 2-2 दुर्वा आपल्याला वाहायच्या आहे. ओम गणाधिपाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि. ओम उमापुत्राय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि. ओम अघनाशनाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि. ओम एकदंताय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि. ओम इभवक्त्राय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि. ओम मूषकवाहनाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि. ओम विनायकाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि. ओम ईशपुत्राय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि. ओम सर्वसिद्धिप्रदायकाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि. ओम विनायकाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि. ओम ईशपुत्राय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि. ओम सर्वसिद्धिप्रदायकाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि. ओम कुमारगुरवे नमः दुर्वायुग्मं समर्पयामि. गणेशाय नमः प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. आरार्तिक्यम. उभे रहा, गणपतीची आरती करू. आपण आत्ताच पूजन केलेला कलश हा गणेशाच्या उजव्या बाजूला आपण ठेवावा. तसंच ही नित्यसेवेतली जी आपली गणेश मूर्ती आहे तर ही इथे ठेवण्याचं काही कारण नाही. कारण इथे जर ही मूर्ती ठेवली तर त्याचा नित्यसेवेमध्ये खंड आपला होतो. म्हणून शंख, घंटा आणि गणपती हे फुलांसहित आपल्या देवघरामध्ये आपण लगेच पुन्हा ठेवावे. म्हणजे नित्यसेवा त्यांची रोजच्या देवांबरोबर पूजा अभिषेक आपला करता येतो. या निमित्ताने एक सांगावेसे वाटते, घरामध्ये जर कोणी स्त्री गरोदर असेल तर गणपती विसर्जन करू नाही असा एक चुकीचा प्रघात आपल्या समाजामध्ये बऱ्यापैकी पसरलेला दिसतोय. तर मुळात हे पार्थिव गणेश पूजन आहे. ह्या गणपतीचा आणि घरातील गरोदर स्त्रीचा तसा कुठलाही प्रकारचा संबंध धर्मशास्त्रानुसार नाही. त्यामुळे अनंत चतुर्दशीला निश्चित हे गणेशाचं विसर्जन आपल्याला करायचं आहे. कारण पार्थिव गणेश पूजन हे आपण मुळात संकल्पामध्येच हा उच्चार आपण करतो. हे केवळ या 10 दिवसापुरतंच त्याचं देवत्व हे सीमित आहे. नंतर वर्षभर ही मूर्ती ठेवली आणि ही मातीची मूर्ती असल्याने जर एखादा अवयव त्या मूर्तीचा जर भंगला तर तो दोष आपल्याला जास्त लागतो. त्यामुळे जरी घरात कोणी गरोदर असेल तरी गणेशाची मूर्ती ठेवण्याचं वर्षभर काही कारण नाही. ती विसर्जनच केली पाहिजे. आरार्तिक्यम. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर उटिशिंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराज मूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्नाखचित भरा तुझ गौरी कुमारा. चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा. ऋणधुणती पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराज मूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना. सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना. दास रामाचा वाटपा हे सदना. संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराज मूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव. कापूर लावा. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. कर्पूरपूरेण मनोहरेण सुवर्ण पात्रौ जगदंस्कृतेन प्रदीप्तवासा सांगतेन नीराजनन्ते जगदीश कुर्यात्. घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे. प्रेमे अलिंगिन आनंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणे नमा.
त्वमेव माता पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रिये त्वा विद्यास्वरावात् प्रकृते स्वभावात् करोमि यज्ञं सकलं तरस्मै नारायण इति समर्पयामि। अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे। हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे। विघ्नहर्त्रे महागणपतये नमः। कर्पूराराधिक्यं समर्पयामि। पळीवर पाणी आरतीवरनं ओवाळून ताम्हणात सोडून द्या। जलेन शीतलीकरण एक फूल आरतीवरनं ओवाळून देवाला वाहा। पुष्पेण देवताभिवंदन आपण आरती घ्या, देवाला द्या। ताईला आरती द्या, तुम्ही घ्या। देवापुढे निरंजन ठेवा, ताट। आरोग्यार्थे स्वात्माभिवंदन थेंबर पाण्याने हात धुवून टाका। हस्तौ प्रक्षाल्य फुलं अक्षदा घेऊन उभे राहा। मंत्रपुष्पांजलि। ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न ते हनाकं महिमान् सचन्द यत्र पूरवे साध्या सन्ति देवाः। ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे। समे कामान्यकाम कामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु। कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्दपर्यात् ईशात् सार्वभौमः सार्व ईशान दादा परार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय एकराडिति तदप्येष श्लोको मृगेतो मरुतः परवेशधारो मरुतस्यावसंग्रहे आविक्षदस्य कामप्रियैर्विश्वे देवा सभासदैति। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। गणेशाला वाहून द्या। श्रीमन्महागणपतये नमः। चरणकमले मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि। नमस्करोमि गणपति बाप्पा मंगल मूर्ती। अंगाभोवती 3 परिक्रमा करा। यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणं पदे पदे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर। मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे। आवाहनं न जानामि तवार्चनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर। गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुख संपत्ति पुण्योऽहं तव दर्शनात्। अपराध सहस्राणि क्रियन्ते हर्निशं मया दासोऽयमिति मामत्वा क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर। बसा आसनावर, हातात पाणी घ्या। म्हणायचंय अनेन प्रतिवार्षिक भाद्रपद मास शुक्ल पक्ष अंगभूतम पार्थिव सिद्धिविनायक महोत्सव निमित्तेन कृतेन मृणमय गणेश मूर्ति प्राण प्रतिष्ठा महापूजन खेन कर्मणा विघ्नहर्ता सिद्धिबुद्धि प्रदाता महागणपती प्रियतान नमः। पुन्हा एकदा पाणी सोडा। तत्सत्कृष्णार्पणमस्तु। विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः। विष्णुस्मरणात् तत्सर्वं परिपूर्णतास्तु। कृतं कर्म परमेश्वरार्पणमस्तु।